मित्रांनो, बीपीएड करण्यासाठी बीपीएड सीईटी द्यावी लागते आणि 2026 मध्ये ही जी बीपीएड सीईटी असणार आहे ती जर तुम्ही देत असाल आणि बीपीएड करण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीपीएड सीईटीचा डिटेल अपडेटेड सिलेबस पाहणार आहोत आणि त्यासोबतच सीईटीची एलिजिबिलिटी, पेपरचा पॅटर्न आणि एक्सपेक्टेड डेट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, बीपीएड सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केली आहे. ही बॅच 13 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात आणि जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तेच क्लासेस तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि आपलं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बीपीएड करण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण बीपीएड सीईटीची एलिजिबिलिटी पाहणार आहोत. तर ही सीईटी देण्यासाठी कॅन्डिडेट जो आहे तो इंडियन नॅशनल असणं आवश्यक आहे. सोबतच त्याचं काही पर्टिक्युलर एज्युकेशनल क्वालिफिकेशन पण लागतं. जसं की विद्यार्थ्याची बॅचलर्स डिग्री इथे कंप्लीट लागते आणि या डिग्रीमध्ये ॲटलिस्ट 50% मार्क्स ओपन कॅटेगरीसाठी आणि 45% मार्क्स हे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी असणं आवश्यक आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असाल तर तुम्ही सुद्धा ही सीईटी देऊ शकता. या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये, पण कॅन्डिडेट जो आहे तो सीईटी सेलच्या स्टँडर्ड्सनुसार फिजिकली फिट असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही पुढे बीपीएड मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या परीक्षेचा सिलेबस आणि पॅटर्न पाहूयात. मेंटल ॲबिलिटी हा सब्जेक्ट 15 मार्कला या परीक्षेमध्ये विचारला जातो. जनरल नॉलेज हा 15 मार्कला विचारला जातो. टीचर ॲप्टिट्यूड आणि स्पोर्ट रिलेटेड नॉलेज जे आहे ते 20 मार्कला इथे विचारलं जातं. टोटल मार्क्स या परीक्षेमध्ये लेखी परीक्षेमध्ये 50 असतात आणि 60 मिनिटांचा वेळ तुम्हाला ही परीक्षा देण्यासाठी असतो. तसेच या परीक्षेमध्ये मराठी, हिंदी किंवा इंग्रजी असं कुठलंही मीडियम तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ही रिटन टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजेच फील्ड टेस्ट द्यावी लागते. ही फील्ड टेस्ट सुद्धा 50 मार्क्सची असते. याच्यामध्ये 4x10 शटल रन टेस्ट याला 10 मार्क असतात. सिट अँड रीचला 10 मार्क, स्टँडिंग ब्रॉड जंप टेस्टला 10 मार्क, सिटअप टेस्टला 10 मार्क्स, मेडिसिन बॉल थ्रो जो की 2 किलोचा असतो याच्यासाठी सुद्धा 10 मार्क इथे दिलेले असतात. म्हणजे टोटल 50 मार्कची तुमची फील्ड टेस्ट होते आणि 50 मार्कची तुमची रिटन टेस्ट होते. सुरुवातीला तुम्हाला रिटन टेस्टला सामोरं जावं लागतं, त्याच्यानंतर तुम्हाला फील्ड टेस्टला सामोरं जावं लागतं. आणि जे विद्यार्थी रिटन टेस्ट देत आहेत अशा विद्यार्थ्यांना फील्ड टेस्ट सुद्धा देणं कंपल्सरी असतं. कारण या परीक्षेचं ऍडमिशनसाठी जे मेरिट लागतं त्या मेरिटमध्ये रिटन टेस्ट आणि फिजिकल टेस्ट या दोन्ही टेस्टचे जे गुण आहेत ते कन्सिडर केले जातात आणि त्यानुसार मेरिट इथे लावलं जातं. आता आपण परीक्षेचा पॅटर्न पाहिला, पण या परीक्षेचा सिलेबस काय असणार आहे ते पाहूयात. याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी हा जो विषय आहे या विषयामधून तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकवरती एमसीक्यू विचारले जातात. त्याच्यातला पहिला टॉपिक आहे लॉजिकल डायग्राम. तर याच्यामध्ये तुम्हाला आकृत्यांवरती प्रश्न विचारले जातात. आरशातील आकृती असेल, पाण्यातील प्रतिबिंब असेल किंवा वेगळी आकृती ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न इथे येतात. डायरेक्शनल सेन्स टेस्टमध्ये तुम्हाला दिशा आणि अंतर या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. रिलेशनशिपमध्ये तुम्हाला रक्ताची नाती, नातेसंबंध यावरती एमसीक्यू येतात. कोडिंग डिकोडिंग मध्ये तुम्हाला सांकेतिक भाषेवरती प्रश्न येतात. नंबर सिस्टीम मध्ये तुम्हाला संख्या मालिका या टॉपिकवरती प्रश्न येतात. पुढे विद्यार्थी मित्रांनो, मेंटल ॲबिलिटी सोबतच जनरल नॉलेज हा सुद्धा टॉपिक तुम्हाला याच्यामध्ये आहे. इथे तुम्हाला जनरल सायन्स आणि टेक्नॉलॉजी विषयी प्रश्न विचारले जातात. जनरल हिस्ट्री असेल, भारताची जॉग्रफी असेल इत्यादीवरती सुद्धा इथे प्रश्न येतात. त्याच्यानंतर सिव्हिक्स आणि पॉलिटिकल सायन्स या टॉपिकवरती सुद्धा तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर लिटरेचरवरती म्हणजेच बुक्स अँड ऑथर असेल किंवा करंट अफेअर्स असतील नॅशनल लेवलचे, हे सुद्धा तुम्हाला इथे विचारले जातात. प्रेफरन्शियली विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्टडी करत असताना कधीही स्पोर्ट रिलेटेड नॉलेजचा स्टडी करा, स्पोर्ट करंट अफेअरचा जास्त स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये हे प्रश्न ज्यावेळेस विचारले जातील त्यावेळेस तुम्हाला हे प्रश्न सोडवणं सोपं होईल.
आता जनरल नॉलेज नंतर दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड अँड स्पोर्ट रिलेटेड नॉलेज. तर इथे तुम्हाला प्रोफेशनल कमिटमेंट, कम्युनिकेशन, स्पोर्ट्स अवॉर्ड जे की सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे असतात, ऑलिम्पिक गेम्स आणि करंट अफेअर्स ऑन व्हेरियस स्पोर्ट्स अँड गेम. जसं मी तुम्हाला सांगितलंच की तुम्ही जो कोर्स करणार आहात तो स्पोर्ट रिलेटेड आहे, तर ऑब्विसली तुम्हाला स्पोर्ट ओरिएंटेड जास्त प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात. त्यामुळे कधीही करंट अफेअर्स करताना स्पोर्ट रिलेटेड करंट अफेअर करा. त्यानंतर जनरल नॉलेज करताना सुद्धा स्पोर्ट रिलेटेड जनरल नॉलेज थोडंसं जास्त करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये ते प्रश्न विचारल्यानंतर लवकरात लवकर त्याचे आन्सर्स देता येतील. आता विद्यार्थी मित्रांनो, राहिला महत्त्वाचा विषय म्हणजे या परीक्षेचे जे ॲप्लिकेशन फॉर्म असतात ते कधी सुरू होतात. तर ह्या परीक्षेचं नोटिफिकेशन जे आहे ते साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये येतं आणि जानेवारी महिन्यामध्येच तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करणं सुरू होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केल्यानंतर मार्च एप्रिल या 2 महिन्यांच्या आतमध्ये तुमची परीक्षा होते. परीक्षेच्या अगोदर तुम्हाला 10 दिवस हॉल तिकीट दिले जातात. त्यानंतर रिटन टेस्ट होते. रिटन टेस्ट झाल्यानंतर फील्ड टेस्ट होते आणि फील्ड टेस्ट झाल्यानंतर साधारणतः 1 महिन्याच्या काळानंतर तुमचा रिझल्ट सुद्धा डिस्प्ले केला जातो. रिझल्ट डिस्प्ले केल्यानंतर पुढे तुमचे ॲडमिशन सुरू होतात. तर हे ॲडमिशन शक्यतो जून जुलै या महिन्यामध्ये असतात आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, फील्ड टेस्ट आणि रिटन टेस्ट या दोन्हींचे मार्क्स कंबाईन करून तुमचं मेरिट लिस्ट तिथे फायनलाइज केलं जातं आणि मग त्यानंतर तुम्ही कॅप राऊंडचे ॲप्लिकेशन करून प्रेफर्ड कॉलेज आहेत त्या कॉलेजचे प्रेफरन्सेस देऊन तिथे ॲडमिशन घेऊ शकता. आणि जर विद्यार्थी मित्रांनो असंच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल आणि CET मध्ये चांगला स्कोर करायचा असेल तर त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच तुम्ही जॉईन करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा प्रॅक्टिससाठी दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये BPED CET 2026 हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.